नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप 2025ला आता सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, कापूस, मका व कांदा या पिकांसाठी आता पीक विमा काढण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे आणि याची जी अंतिम मुदत आहे ती 31 जुलै 2025 पर्यंत असणार आहे. यासाठी आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हेक्टरी किती हप्ता आहे, तसेच यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत याची पण माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संदर्भात किंवा प्रॉव्हिडंट फंड वगैरे असेल तर या संदर्भात जे काही नवीन नवीन अपडेट येतील ते आपण या चॅनलवर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पीक विमा भरण्यासाठी कुठले कागदपत्रांची आवश्यकता असते ते बघणार आहोत. तर यात प्रामुख्याने 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक तसेच पीक पेरा फॉर्म या गोष्टींची विमा भरण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते. त्यानंतर हा फॉर्म आपल्याला कुठे भरून मिळेल हा पण प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात असतो. तर आपण हा आपला फॉर्म जवळच्या CSC केंद्रात जाऊन भरू शकता. त्यानंतर कुठल्या पिकाला किती विमा हप्ता आहे हे पण आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आता मध्यंतरी 2-3 वर्ष 1 रुपयामध्ये पीक विमा योजना होती हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. परंतु आता चालू खरीप 2025ला शासनाने काही हिस्सा शेतकऱ्यांना पण भरायला साठी आता सुरुवात केलेली. तर यामध्ये आपण बघणार आहोत की बाजरीसाठी प्रति हेक्टरी 640 रुपये एवढी रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यानंतर भुईमुगासाठी 113 रुपये प्रति हेक्टरी एवढी रक्कम शेतकरी हिस्सा म्हणून शेतकऱ्याला विमा भरताना भरावा लागणार आहे. त्यानंतर सोयाबीनसाठी 1160 रुपये आहे आणि मूगासाठी 515 रुपये, तूरसाठी 940 रुपये, उडीदसाठी 500 रुपये, कापूससाठी 1800 रुपये, मकासाठी 360 रुपये, कांदासाठी 510 रुपये. याप्रमाणे जो शेतकरी हिस्सा आहे तो भरून आपल्याला आपला विमा संरक्षण आपल्या पिकासाठी घेता येईल.